गौरव, कशी आहे तब्येत तुझी आता? काय झाले आहे? कसला विचार करत आहेस एवढा? गौरव, मला माहीत आहे तुला एखादी गोष्ट आतून त्रास देत असते तेव्हाच तू एवढा विचार करत असतेस. मीरा, काही नाही रे, नाही मी विचार करत. ऐक ना गौरव, आज मला काही विचारू नकोस. मी माझ्या विचारांसोबत क्लिअर झाले ना. सगळ्यात आधी तुला सांगते. गौरव, बरं ठीक आहे, पण जास्त विचार नको करू. मीरा, हां. गौरव, आज मी मस्तपैकी स्वयंपाक करतो. तू जरा निवांत राहा. उद्या रविवार आहे, सुट्टी आहे. आराम कर जरा तू. मीराच्या डोक्यात मात्र विचार आणि गोंधळ घातलेला असतो. रात्री विचार करत करत कधी तिला झोप लागते तिचे तिलाही समजत नाही. सकाळी उठून आवरून बाहेर येते तर गौरव मॉर्निंग वॉकवरून आलेला असतो. मीरा, गौरव आवरून ये, लवकर चहा करते. गौरव, अगं मी चहा नाही घेत सकाळी. विसरलीस की काय आज? गौरव आवरून बाहेर येतो तर मीराला बाल्कनीत बसलेली दिसते. जाऊन तिच्या समोरच्या खुर्चीवर तोही जाऊन बसतो. गौरव, झालीस का गं तू तुझ्या विचारांसोबत क्लिअर? मीरा, हो. गौरव, मग आता सांग मला, काय झालेली की तुला ती गोष्ट एवढी त्रास देत होती? मीरा, गौरव, तू मला बस स्टॉपवर सोडलेस ना आणि नंतर तिथे मला गणेश भेटला. गौरव, गणेश कोण? मीरा, गणेश लहान मुलगा आहे रे, अगदी 8-9 वर्षाचा असेल. माझ्याजवळ येऊन पैसे मागत होता. कालपासून काही खाल्ले नाही असं सांगत होता. काकांजवळ राहतो, त्यांनी पैसे मागून आणल्याशिवाय जेवण मिळत नाही असे सांगत होता. त्याला पुस्तके वाचायला आवडतात. तो शाळेत जाऊन वर्गाच्या खिडकीच्या खाली उभा राहून गोष्टी ऐकत असतो. त्याला मी माझ्याकडे असलेले एक पुस्तक दिल्यावर जेवढा आनंद मला त्याच्या चेहऱ्यावर दिसला ना, तेवढे पैसे दिल्यावरही दिसला नाही रे. खरंच काल वाईट वाटले खूप. त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. गौरव 2 मिनिटं शांत राहून, बरोबर आहे, पण मीरा, खूप जण आहेत की ज्यांना अशा आयुष्याला सामोरे जावे लागते. मीरा, पण त्या सगळ्या मुलांच्या मध्ये गणेशसारखी मुले पण असतात, ज्यांना वाचायचे आहे, लिहायचे आहे, स्वप्न पाहायचे आहेत, ते पूर्ण करायचे आहेत. फक्त आई वडील नाही तर म्हणून त्यांनी असं आयुष्य का जगायचे? गौरव, या कावर उत्तर नाही ग माझ्याकडे. मीरा, पण एक कळत आहे मला की सगळ्यात या मुलांचे बालपण त्यांच्यापासून दूर जात आहे. मीरा, पण का गौरव? त्यांचे बालपण का नाही जगता येत त्यांना? बालपण इतर आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते, तीच त्यांच्यापासून का हिरावून घेतली जात आहे? गौरव, काही प्रश्नांची उत्तरे नसतात मीरा. हा गणेश काल तुला दिसला, पण नीट डोळे उघडून पाहिलेस ना तर असे कितीतरी गणेश तुला आई वडिलांविना दिसतील. यांचे भविष्य काय? पण गौरव, ते सांगता येणे अवघड आहे. मग यावर पर्याय काय? गौरव, पर्याय काय आता? ज्यांना आई वडील नसतात ते अनाथ आश्रमात असतात. ज्यांना मुले होत नाही ते त्यांना दत्तक घेतात. त्यामुळे काही मुलांचे भविष्य तरी चांगले होते. मीरा, ज्यांना मुले होत नाही तेच घेऊ शकतात का दत्तक त्या मुलांना? गौरव, असे काही नाही ग, पण मी फक्त उदाहरण देऊन सांगितले एवढेच. मीरा, मग आपण घेऊया का दत्तक त्या मुलांना? गौरव, असं काही नाही ग, पण मी फक्त उदाहरण देऊन सांगितले एवढेच. मीरा, मग आपण घेऊया का दत्तक? गौरव आश्चर्याच्या नजरेने बघत, हे तू बोलत आहेस? मीरा, हो अर्थातच. गौरव 5 मिनिटे शांत बसतो आणि विचारात गुंततो. मीरा म्हणते, मी काही चुकीचे बोलले का गौरव? तरीसुद्धा गौरव म्हणतो, 5 मिनिटं थांब, चहा घेऊन येतो आपल्या दोघांसाठी. असं म्हणून गौरव किचनमध्ये जातो आणि मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. मीरा विचार करत असते की माझ्या या प्रश्नाने गौरवला नक्की काय वाटले असेल.
तो काय विचार करत असेल. गौरव दोघांसाठी गरम गरम चहा घेऊन येतो. हा घे, तुला आवडतो तसा वेलची पूड घालून केलेला चहा. मीरा, आपण काहीतरी बोलत होतो आणि तू मध्येच हा चहा काय घेऊन आला आहेस? आणि तू तसाही सकाळी चहा घेत नाहीस ना. गौरव, मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे चहासोबतच सापडतात मॅडम. चहा घेत घेत बोलूया. तू काही चुकीचे नाहीस बोलत. मीरा, पण एखादी गोष्ट बोलणे आणि करणे यात फरक आहे ना. म्हणजे? गौरव, म्हणजे असं की आई होणे ही जगातली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे असं मला वाटत आहे. त्या छोट्याशा जीवासोबत येतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या. त्यांची काळजी, त्यांची संगोपन, त्यांचे भविष्य आणि खूप काही. गौरव, तुला काय वाटते? मी नाही करू शकणार असं वाटते आहे का तुला? अगं मीरा, असं अजिबात नाही वाटत मला. मी फक्त तुला हे सांगत नाही कारण काय होते, कधी कधी आपण भावनेच्या भरात निर्णय घेतो आणि पुढे जातो, पण तो निर्णय आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जपता येईल का याचा आपण विचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे ना. अरे हो रे गौरव, मी यावर खूप विचार केला कालपासून. पण मला माहीत आहे की कोणताही निर्णय मी 2 दिवसात कसा घेऊ शकते हा प्रश्न तुला पडला असणार. पण खरं सांगू का की काही निर्णयाला 2 क्षण पुरेसेही असतात. पण या सगळ्यात मला तुझ्या सोबतीची गरज आहे. एका अनाथ मुलाला स्वतःचे समजून मायेने जवळ करणाऱ्या तुझ्यातल्या त्या वडील म्हणून लपलेल्या व्यक्तीची गरज आहे मला. गौरव, अगं मगाशी तू मला हे जे सगळं विचारलेस ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलेली की तुला मला काय सांगायचे आहे. मीरा, मी चांगली आई नाही होऊ शकणार असं वाटतंय का तुला? गौरव, अगं असं अजिबात नाही. आता तर मुळीच नाही वाटणार. मगाशी तू सहज बोलून गेलीस ना, तेव्हा तुझ्या मातृत्वाची मला जाणीव झाली. जगात ज्या कल्पना आहेत ना की मुलाला जन्म दिल्यावरच एक स्त्री आई होऊ शकते, हे एका क्षणात माझ्या मनातून पुसले गेले. फक्त तुझ्या त्या काळजीने, तुझ्या भावनांना आणि तुझ्या त्या एका प्रश्नाला ऐकून तू ते एवढे कासावीस होऊन सांगत होतीस ना की तुझ्यामध्ये असणाऱ्या त्या आईची कळवळ जाणवत होती मला. मीरा, कालपासून विचार करते मी गौरव. सतत विचार करत होते पण उत्तरच मिळत नव्हते. आज तुझ्यासोबत बोलताना मला जे वाटले ते मी बोलले आणि मला नाही वाटत की फक्त तीच आई असू शकते जी मुलाला जन्म देते. असे असते तर आपण यशोदाला कृष्णाची आई म्हटली नसतेच ना. जन्म दिला देवकीने पण सांभाळ केला यशोदाने. पण जग तर देवकीसोबत यशोदालाही कृष्णाची आईच मानते ना. गौरव, अगदी बरोबर. मातृत्व, वात्सल्य हे मनात असायला हवे. मीरा, मातृत्व, वात्सल्य, प्रेम, आई होण्याची भावना हे सगळं मनातून निर्माण व्हायला हवे. आणि जो अनाथ आहे म्हणून तो कोणत्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, कोणत्या वंशाचे रक्त त्याच्यामध्ये असेल याचा विचार करणे तर त्याहून चुकीचे आहे. गौरव, हा विचार करायचा तर प्रश्नच येत नाही कारण आपण त्याचे भक्त आहोत ज्याने आपल्याला शिकवले की माणुसकी हा एकच धर्म. आपण त्या माणसातल्या देवाची पूजा करतो ज्याने आपल्याला शिकवले की रक्त, जात, पात, धर्म याच्या नावाखाली माणुसकीला गमवायचे नाही. ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर ना. मीरा, अगदी. या बाकीच्या गोष्टीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ. पण गौरव, लोकांचे काय? गौरव, हे बघ मीरा, जर आपण मुलाला दत्तक घेतले तर सांभाळ आपल्याला करायचा आहे. जबाबदाऱ्या आपल्या आहेत. लोक फक्त बोलायला असणार. कसं आहे ना गं, आपण त्या समाजात राहतो जिथे यशोदेचा मोठेपणा सांगायला सगळे तयार असतात पण यशोदा बनायला कोणीही तयार नसते. समाजाने बदललेले पाहिजे असं म्हणण्याआधी त्या बदलांची सुरुवात आपण केली पाहिजे ना मीरा. हो, तुझे बरोबर आहे गौरव. सुरुवात तर आपल्याला स्वतःपासूनच केली पाहिजे. स्वतःला काय पटत आहे हे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर संस्कार आपलेच असणार आहेत. संस्कार ही आई वडिलांनी मुलांना दिलेली सर्वात मोठी भेट असते.
ज्याने तो त्याचे भविष्य उभे करतो. आपले संस्कार, माया, जिव्हाळा त्याला मनापासून, हृदयापासून आपले बनवेल. हो ग मीरा, तसं तू आता कशी छान आणि बरोबर बोललीस. अगदी मला काहीही प्रॉब्लेम नाही. उलट तुझा हा विचार ऐकून तुझा अभिमान वाटतोय आज. आपल्यामुळे कमीत कमी एका लहान जीवाचे तरी भविष्य चांगले होईल. मीरा: हो ना गौरव, खरंच थँक्स. तू समजून घेतलेस मला. गौरव: उलट मला एवढे छान वाटत आहे की तुझ्यामुळे हे शक्य होत आहे. असं वाटत आहे की हा विचार मी का नाही केला. मीरा: पण गौरव, गौरव काय झाले. मीरा: तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा, ते काय म्हणतील. गौरव: हो ना, तो तर एक मोठाच प्रश्न आहे. मीरा: काय करायचे. मीराच्या या प्रश्नाने गौरव पुन्हा विचारात पडतो. फॅमिली तेवढीच महत्त्वाची आहे. त्यांना समजून कसे सांगायचे हाच विचार आता गौरव आणि मीरा करू लागलेले असतात. मीरा: काय करायचं आता गौरव, तोच विचार करतोय ग. समजून घेतील ना आपल्याला. गौरव: खरं सांगू का, या अशा मुलं दत्तक वगैरे घेण्याच्या विषयावर कधीच चर्चा नाही झाली आईन बाबासोबत. अरे हो, मला पण तेच टेन्शन आहे. आई बाबा काय म्हणणार आहेत देवच जाणे. गौरव: एक काम करूया, सरळ घरी जाऊया आणि समोरासमोर बोलूया. हा एवढा गंभीर विषय फोनवर नकोच. मीरा: फोनवर नाहीच बोलायचे यातले, असा विचार पण करू नकोस गौरव. गौरव: नाहीच बोलणार, नाहीतर तुझे बाबा फोनमधून येऊन मला ओरडतील. अरे गौरव गप्प बस. आपण एक काम करूया. मीरा: काय. गौरव: सरळ आधी आईन बाबांकडे जाऊया, त्यांना सांगू या, त्यांना काय वाटतं पाहूया, त्यांना समजावे आणि मग त्यांना तुझ्या आई बाबांना समजवायला सांगूया. मीरा: हो चालेल. कधी जाऊया मग आपण. गौरव: उद्याच निघू. मीरा: लगेच उद्या. गौरव: हो, चांगल्या कामाला वेळ नको व्हायला. मीरा: हो तेही आहे, चालेल. तू कंपनीमध्ये सांग तुझ्या, मीही ऑफिसमध्ये सांगते कॉल करून. गौरव: ओके मॅडम. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे लवकर निघतात आणि दुपारपर्यंत घरी पोहोचतात. गौरवची आई दार उघडते. त्यांना दोघांना पाहून खूप खुश होते. हाक मारून त्यांच्या वडिलांना सांगते की मीरा आणि गौरव आलेत. ते बाहेर येतात. मीरा आणि गौरव बाबांना भेटतात. दोघे जाऊन फ्रेश होऊन येतात. सगळे जेवून घेतात आणि गप्पा मारत बसतात. बाबा: अरे गौरव मागच्या आठवड्यात येऊन गेला, लगेच आला. आई: अहो काय बोलताय, चांगलेच आहे की आले ते. बाबा: अगं तसं नाही, मध्येच आले म्हणजे सुट्टी घेऊन आले असणार, म्हणून विचारतोय की काही महत्त्वाचे काम होते का, जे असे आधी मध्येच आले आहेत. गौरव: बरोबर ओळखलं तुम्ही बाबा, महत्त्वाचे काम होते. काय रे, काय झालं, सगळं ठीक आहे ना. मीरा: आई नका काळजी करू, सगळं ठीक आहे हो. आम्हाला दोघांना फक्त तुमच्यासोबत बोलायचे आहे एका विषयावर. बाबा: बोला ना, काय बोलायचे आहे. गौरव: आई, मी आणि मीरा विचार करत होतो की आता आयुष्यात पुढच्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे अगं. आई: हो का रे, हो का, अरे वा, बरं झाले, मी म्हणायच्या आधी तुम्हीच विषय काढला. अरे मग. गौरव: अगं आई. मीरा: अहो आई, तसं नाही, ऐका ना तुम्ही. बाबा: एक मिनिट, नक्की काय सांगायचे आहे तुम्हाला. तुमच्या चेहऱ्यावरून मला वेगळेच काहीतरी जाणवत आहे. नक्की काय चालले आहे तुमच्या डोक्यात, स्पष्ट बोल गौरव, काय बोलायचे आहे ते. गौरव: बाबा आणि आई, आम्ही एखादे मूल दत्तक घ्यावे असे म्हणत आहे. आई: काय, का पण. अरे. गौरव: आई ऐक तर आधी. आई: काय ऐक.
मीरा, काय झाले बाळा, तू तरी सांग बघू मला. मीरा, काहीही नाही झाले आई, कसलाही प्रॉब्लेम नाही. आई, मग हे मूल दत्तक घ्यायचे काय आता मध्ये? मी आणि तुझी आई तर तुम्हाला आता सांगणार होतो की आता जरा विचार करा. आणि बाबा, अगं थांब जरा, त्याला बोलू दे तरी. काय बोलतोय तो? आई, काय बोलू दे, तो काहीही बोलतोय आणि तुम्ही ऐका फक्त. बाबा, गौरव मला सांग, असं काय झाले की तुमच्या दोघांना हा निर्णय घ्यावासा वाटला? गौरव आणि मीरा आईबाबांना झालेला सगळा प्रकार सांगतात. आई, अगं मीरा, काय हे कसला विचार करत आहेत जगात? अशी कितीतरी मुले आहेत, म्हणून काय सगळ्यांना दत्तक घेणार आहात का तुम्ही दोघे? मीरा, तसं नाही आई. पण आई, मग कसं आहे? बाबा, अगं तू जरा अगोदर त्यांचे ऐकून घे. गौरव, आई बाबा ऐका माझे. हे सगळे झाले, मीराने मला हे सगळे सांगितले, मी ऐकले, तेव्हा मला पण जाणवले आणि आतून मला वाटले की खरंच अशा मुलांचे काय बाबा फक्त आई वडील नाहीत म्हणून त्यांना चांगले आयुष्य नाही जगता येणार का? आई, अरे पण आपण का तो विचार करायचा? गौरव, तुम्ही तुमच्या मुलांचा विचार करा, तुमच्या दोघांच्या. असं दत्तक वगैरे नाही रे. बाबा, एक मिनिट मीरा, बाळा तुला काय वाटतं आहे सांग. मीरा, बाबा, जेव्हा गणेश माझ्यासोबत बोलत होता तेव्हा मला खूप काही जाणवले त्याच्या बोलण्यातून. आपण या अशा मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे. सगळ्यांसाठी नाही करता आले तरी कमीत कमी एका आयुष्याचे तरी चांगले व्हावे असे वाटले. त्यासाठी मला हे सगळे वाटले. आई, अगं पण असं दुसरेच कोणते तरी मूल का म्हणून आपण घेऊन सांभाळायचे? तुम्हाला मूल काय होऊ शकत नाही का जे त्याला दत्तक घ्यायचे? मीरा, हाच विचार तर बदलायचा आहे. आई, तुम्हाला जे विचार बदलायचे ते बदला, पण मला काहीही पटत नाही. मीरा, आई, अहो ऐका ना. बाबा, मीरा, आम्हाला वेळ द्या दोघीही जरा. गौरव, बाबा तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. मीरा, हो बाबा, शेवटी तुमचा निर्णय असेल तोच शेवटचा निर्णय. गौरव, हो बाबा, मीरा बरोबर बोलते. आई, तुम्ही काय बोलताय? अहो हे काय विचार करायचा यावर काही? बाबा, आपण यावर विचार करू असं म्हटलं आहे ना मी, मग करू विचार असं म्हणून बाबा आत निघून जातात. नंतर आई पण निघून जाते. मीरा आणि गौरव विचार करत बसतात की आई बाबा आता काय निर्णय घेतील. पुढील भाग लवकरच.